जळगाव जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चोपडा शहरात लव्ह मॅरेज केलेल्या मुलीच्या बापाने गोळ्या घालून मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेत आरोपीचा जावई देखील गंभीररित्या जखमी झाला आहे। त्याच्यावर उपचार सुरू असून घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पित्याला ताब्यात घेण्यात आले आहे। समोर आलेल्या माहितीनुसार किरण अर्जुन मांगले असे गोळीबार करणाऱ्या बापाचे नाव आहे। किरण हे सीआरपीएफचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत। या घटनेत तृप्ती अविनाश वाघ यांचा मृत्यू झाला असून अविनाश ईश्वर वाघ हे गोळीबारात जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेतील पिस्तूल जप्त केले असून किरण मांगले यांना देखील अटक केली आहे। किरण मांगले यांची मुलगी तृप्ती हिने 2 वर्षापूर्वी अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता। लग्नानंतर हे जोडपं पुण्यात राहत होते। हे दोघे चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी शनिवारी रात्री आले होते। याची माहिती मिळताच किरण मांगले म्हणजे तृप्तीचे वडील यांनी चोपड्यातील विवाहस्थळ गाठले आणि संतप्त मुलीवर थेट गोळीबार केला। यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर जावई अविनाश याच्यावर देखील गोळीबार केला। त्याच्या पाठीत गोळी लागल्याने अविनाश गंभीर जखमी झाला आहे। लग्न समारंभात झालेल्या या गोळीबारानंतर उपस्थित वराडी मंडळींनी किरण मांगले यांच्यावर हल्ला करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आला आहे आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मांगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मांगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे, ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रथमदर्शनी माहिती पडत आहेत। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताना काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे, म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी असून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? मुलीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहेत, कॅटरीज भेटलेलं आहे, मग अजून किती फायर झाले का या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। ओके,